मंडळी नमस्कार. मी सुजाता जोग. परिक्रमामध्ये आपलं स्वागत. संत एकनाथांविषयी मी बोलते. तर लहानपणापासून त्यांना भक्ती मार्गाची आवड होती. एकदा देवळात बसले होते शंकराच्या आणि विचार करत होते की आपल्याला जर सद्गुरू भेटले, सद्गुरूंची महती त्यांना एव्हाना कळलेली होती, तर सद्गुरू आपल्याला भेटले तर आपल्याला भक्ती मार्गात खूप फायदा होईल असं त्यांना वाटत होतं. ते बसले होते, विचार करत होते. त्यावेळी तिथे एक जशी आकाशवाणी झाली ना व्हावी ना, तसे शब्द त्यांना ऐकू आले की तू देवगिरीला जा आणि तिथे जनार्दन स्वामी आहे. ते जनार्दन स्वामी, त्यांचा अनुग्रह तू घे आणि ते तुला मार्गदर्शन करतील. झालं. यांना आता कळलं की आपल्याला तिथे काहीतरी उपयोग होणार आहे जाण्याचा. ते घरी आले, पण त्यांनी कोणालाच काही सांगितलं नाही आणि सरळ कपडे घेतले आपले आणि दौलताबादच्या दिशेने वाटचाल सुरू केली. 3 दिवसांनी ते देवगिरीवर पोचले. तिथे गेल्यानंतर त्यांनी जनार्दन स्वामींना ते भेटले. त्यांनी सगळी चौकशी केली आणि त्यांना ठेवून घेतलं आपल्याकडे, अनुग्रह दिला त्यांना. आणि मग ते नाथ, तो छोटा मुलगा, तो सगळी कामं त्यांच्या घरची करायचा. दिवस जात होते, सगळं करत होता. स्वयंपाकाला मदत करणे, पाणी आणणे, ते पूजेची तयारी करणे आणि शिवाय त्यांनी सांगितलेली साधना करणे, असं सगळं तो करत होता. ते एक दिवशी जनार्दन स्वामी ध्यानाला बसले होते. त्यावेळी एक परचक्र आल्याचा निरोप घेऊन एक सैनिक आला. नाथाने विचार केला की आता यांना जर आपण उठवलं तर चुकीचं ठरेल ते. म्हणून त्यांनी त्यांना नमस्कार केला मनातल्या मनात. शस्त्र घेतली, पोशाख चढवला आणि ते बाहेर गेले आणि बराच वेळ लढाई करून ते ज्यावेळी परत आले त्यावेळी जनार्दन स्वामी ह्याच्यातच होते, ध्यानातच होते. त्याने अगदी सगळं काढून ठेवलं व्यवस्थित जागेवर आपापल्या. आणि ते म्हणाले की ते काहीच म्हणाले नाही. ॲक्च्युली लोक आले त्यांच्याकडे आणि त्यांनी जनार्दन स्वामींना आभार मानले त्यांचे की तुम्ही आज खूप मोठा पराक्रम गाजवलात तिथे. स्वामींना कळेना, आमच्या लक्षात आलं लगेच की हा नाथ गेला होता तिथे, एकनाथ गेलेला होता तिथे आणि त्यांनी माझ्याऐवजी त्यांनी लढाई केली. पण आता गुरु शिष्य एकरूप झाले ते, कारण एकनाथाला लोकांनी ओळखलाच नाही. त्यांना असं वाटलं की जनार्दन स्वामी लढाई करतायत, किल्लेदार होते ते. म्हणून मग त्यांनी ठरवलं की आता याला दत्तगुरूंचं दर्शन करायची वेळ झालेली आहे, कारण गुरु आणि शिष्यात एकरूप झाले. मग ते त्याला म्हणाले की आता तुला मी दत्तगुरूंचं दर्शन घडवणार आहे. त्याला घेऊन ते पहाडात गेले. तिथे गेल्यानंतर त्याने आधीच बोलता सगळं सांगितलं होतं त्याला की दत्तगुरू इथे येतात, कुठल्याही वेशात येतात, मलंगाच्या वेशात येतात आणि तू काही त्यांना ओळखणार नाहीस, पण तू मनात शंका आणू नकोस काही. मी सांगेन तेव्हा तू नमस्कार कर. बरं म्हणतो. पहाडात जातात. तिथे तो नामजप वगैरे करत असतो आणि मग एक मलंग म्हणजे एक यवन येतो तिथे. तिथे आल्यावर जनार्दन स्वामी जातात त्याच्याजवळ, त्याच्याशी काहीतरी यावनी भाषेत बोलतात वगैरे. तर तिथे मग ते म्हणतात की चला आता आपण जेवूया. त्यांचं ताट वगैरे सिद्धी, दत्तगुरू साक्षात आलेले आहेत ना, तर सिद्धीमुळे त्यांचं एक भरपूर असं भरलेलं ताट छान ते समोर येतं आणि जनार्दन स्वामी आणि दत्तगुरू जेवायला बसतात. मलंगा वेशातच असतात ते. आणि मग ते मलंग विचारतो की तो मागे मुलगा उभा आहे तो कोण आहे, त्याला बोलवा, ते आपल्याबरोबर जेवेल. तो त्याला बोलवतात. पण तो मलंग वेशात ते असल्यामुळे नाथांच्या मनात किंतू येतो की ह्याच्याबरोबर कसं जेवणार, म्हणून ते तिथून पळून जातात. त्यावेळी मग जनार्दन स्वामींना वाईट वाटतं. ते त्याला म्हणतात तू चांगली संधी घालवलीस. त्यानंतर पुन्हा एकदा ते त्याला घेऊन जातात, वनामध्ये घेऊन जातात आणि म्हणतात आता यावेळी संधी घालवायची नाही हो तू. आणि मग मलंग वेशात परत दत्तगुरू येतात. ते आल्यानंतर त्यांच्यावर एक कुत्री असते. तर ते म्हणतात चला आता मला भूक लागली, भोजन करूया. मग त्या कुत्रीचं जनार्दन स्वामी, असं वर्णन आहे हा, जनार्दन स्वामी त्या कुत्रीचं दूध काढतात आणि आपल्याच गोळीतली भिक्षा त्या दुधामध्ये घालतात आणि दोघं जेवायला बसतात म्हणजे. त्यावेळी पुन्हा जनार्दन स्वामींचं लक्ष एकनाथकडे जातं. ते त्याला बोलवतात आणि तो येतो. यावेळी तो येतो कारण त्यांना सांगितलेलं असतं जनार्दन स्वामींनी की तू बोलवलं की तू ये. ते आल्यानंतर ते त्याला हातात एक घास देतात. तो आपल्या वस्त्रात बांधून ठेवतो, खात नाही. किंतू नसतो मनात, पण तो खात नाही, त्यांच्यावर संकोच वाटतो त्याला. तो ठेवून देतो आणि नंतर तो घास कुठेतरी पडून जातो. तर स्वामी त्याला म्हणतात नाही हे काही बरोबर नाही. आणि मग स्वामी काय करतात, तो घास बांधलेलाच असतो, स्वामी त्याला तिथल्या तिथे उचलतात आणि दत्तगुरूंच्या पायावर घालतात नाथाला. तो पायावर घातल्यानंतर दत्तगुरू रूपाने मलंग येतो आणि त्याच्या एकनाथांच्या डोक्यावर हात ठेवतो आणि त्यांना सांगतो की दत्तगुरू त्याला सांगतात एक जनार्दन स्वामींना की हा खूप मोठं काम करणार आहे. हा भावार्थ रामायण नावाचा ग्रंथ लिहिल,
नंतर एकनाथी भागवत लील, हा खूप मोठा म्हणजे जे जे कठीण आहे संस्कृतमध्ये आहे, हा प्राकृतामध्ये लोकांना सोपं करून सांगणार आहे आणि हा लोकांना भक्तिमार्गाची वाट दाखवणार आहे. याचं कार्य खूप मोठं असणार आहे आणि हा प्रसिद्ध होणार आहे. आणि शिवाय हा अत्यंत सहनशील आणि शांतीब्रह्म म्हणावा अशा प्रकारे होणार आहे. आणि दत्तगुरू अंतर्धान पावतात. जनार्दन स्वामींना फार आनंद होतो की आपला शिष्य इतका तयार झाला आहे. मग ते त्याला तिथे सांगतात की आता मला पंचवटी आणि त्र्यंबकेश्वर या यात्रा करायचे, तर आपण दोघं जाऊ. दोघं गुरु शिष्य निघतात आणि वाटेत एक ब्राह्मणाच्या घरी उतरतात. मग त्या चांदबोधला त्याचं नाव आहे, नंतर त्यालाही घेऊन ते जातात. तिथे गेल्यानंतर चालू असतं आणि त्या दत्तगुरूंच्या कृपेमुळे, सांगितलेल्या दिलेल्या आशीर्वादामुळे नाथांकडनं ह्या सगळ्या रचना होतात. तर मग वाटेत काय होतं की दोन्ही यात्रा पूर्ण होतात, कुठल्या पंचवटी आणि त्र्यंबकेश्वर. आणि मग जनार्दन स्वामी त्याला म्हणतात की तू आता पुढच्या यात्रा कर आणि आम्ही आता जातो, कारण ते किल्लेदार आहेत, त्यांना काम करायचे ना. ते परत येतात. ते आल्यानंतर जनार्दन स्वामी सगळीकडे जातात आणि इथे काय झालेलं असतं, तोपर्यंत बराच काळ लोटलेला असतो आणि एकनाथांच्या आजी आजोबा खूप व्याकुळ झालेले असतात आपल्या नातवाच्या भेटीसाठी. त्यांना कळत नाही की कुठे शोधावं याला. तो जो नाहीसा झाला तो झालाच, परत आलाच नाही कधी. मग कोणीतरी त्यांना सांगतं की दौलताबादला तो आहे. मग ते म्हातारी दोघं कुठं ते दौलताबादला जनार्दन स्वामींकडे येतात, त्यांना भेटतात आणि त्यांना सांगतात आमच्या मुलाला शोधून द्या, आमच्या नातवाला शोधून द्या, त्याला घरी पाठवा. तर ते म्हणाले बरं आता तुम्ही जा, मी त्यांना पाठवीन त्याला. पण हे म्हणतात की तुम्ही त्याला प्रपंचात पण सांगा वगैरे. तर म्हणते मी पाठवतो तर आधी. आणि मग जनार्दन स्वामींना ठरल्याप्रमाणे ते घरी पाठवतात. पण जनार्दन स्वामींना नाही, जनार्दन स्वामी एकनाथांना यात्रेहून परत आल्यावर आपल्या घरी जायला सांगतात. त्याला सांगतात तुझे आजी आजोबा आले होते तर त्यांनी तुला बोलवले. ते घरी येतात पण घरी येत नाहीत, ते गावाला येतात पैठणला आणि गावाच्या बाहेर ते मुक्काम करतात. आणि मग तिथे त्यांची तपस्या सुरू होते. सिद्धी तर प्राप्त झालेले आहेत त्यांना एव्हाना. सिद्धींचा भाऊ ते कधीच करत नाहीत आणि लोक त्यांना तिथे वाडा बांधून देतात. आज जो वाडा आहे, पारावर ते राहत असतात, त्या पाराच्या तिकडे ते वाडा बांधून देतात लोक त्याला. आणि तिथे त्यांचं कार्य, भक्तिमार्गाचं प्रवचन, संबंध त्यांचा दिनक्रम ठरून जातो. आता कृष्ण जन्म असतो, एकदा कृष्ण उत्सव असतो, त्यावेळी जनार्दन स्वामी तिथे येतात आणि तिथे उत्सवाला म्हणून ते येतात एकनाथांकडे. आणि बाहेर बघतात तर दत्तगुरू द्वारपाल म्हणून काम करत आहेत. जनार्दन स्वामी पाया पडतात त्यांच्या आणि म्हणतात तुम्ही इथे काय करताय. तर म्हणे हा पूर्णावतार आहे, एकनाथ हा पूर्णावतार आहे, त्याच्या घरी काम करण्यात कसला आला कमीपणा. तर मग जनार्दन स्वामींना एकनाथांचं अजून महत्त्व पडतं. मग दत्तगुरू नॉर्मल साध्या वेशात होतात, सामान्य रूपात जातात आणि जनार्दन स्वामी आल्याची वर्दी एकनाथांना देतात. एकनाथ तिथे येतात आणि त्यावेळी आता बघा प्रत्यक्ष श्रीकृष्ण भगवान त्यांच्या घरी 3 वेळा आले. 12 अशी 36 वर्ष त्यांनी नाथांकडे सेवा केली. कुठली तर पहिल्या वेळी ते जे उत्सवाला आले होते त्यावेळी नाथांच्या मागे कीर्तन करत असताना एक माणूस साथ देत होता. तर जनार्दन स्वामींनी विचारलं ना, अरे तुझ्या मागे उभा आहे तो कोण आहे. तर म्हणे माहीत नाही मला. मग त्याला विचारतात तर तो म्हणतो माझं नाव विठ्ठल आहे, मला कोणी नाही आहे आणि मला हे कीर्तन वगैरे साथ द्यायला खूप आवडतं, म्हणून मी इथे आलो आहे आणि मी ते यांच्याबरोबर राहणार. तर अशा प्रकारे तो इथे 12 वर्ष राहतो. त्यानंतर एक येतो, तो म्हणतो की माझं नाव कृष्ण, मला तुमच्या वाड्यावर कामाला ठेवा ना, मला लोक श्रीखंड्या म्हणतात, मी सगळी कामं करेन, पडेल ते काम मी करेन. बरं एकनाथ म्हणतात ठीक आहे बाबा राहा. मग तो पाणक्या म्हणून तिथे राहतो, सगळी कामं, गंध उगाळणे, पूजेची तयारी करणे, नाथा घरी चंदनं वगैरे ती गाणी आहेत तशा प्रकारचं. त्याचं नाव मग त्याला श्रीखंड्या तो असतो. आता श्रीखंडाच्या अवतार समाप्तीची कथा पण खूपच वेगळी. ही कथा अशी आहे की एक दिवशी द्वारकेला एक ब्राह्मण भगवत दर्शनाच्या इच्छेने तप करत असतो. त्याला स्वप्न पडतं आणि स्वप्नात श्रीकृष्ण येतात आणि त्याला सांगतात की तू पैठणला जा, प्रतिष्ठानला जा, तिथे एकनाथ राहतात, त्या एकनाथांच्या घरी मी सेवक म्हणून काम करतो आहे, तिथे मी तुला दर्शन देईन. मग तो येतो आणि तो एकनाथांच्या घरी जातो आणि म्हणतो की तुमच्याकडे तो श्रीखंड आहे, तो कुठे आहे, त्याला बोलवा. तर म्हणते त्याच्याकडे काय. एकनाथांना प्रश्न पडतो श्रीखंडाकडे याचं काय काम. बोलवतात ते त्याला आणि तिथे बोलवल्याबरोबर त्या ब्राह्मणाला पाहता क्षणी श्रीखंड्या हा चतुर्भुज शंखचक्र गदा पद्म या पूर्ण मूळ रूपात, विष्णूच्या मूळ रूपात येतो आणि दर्शन देतो त्या ब्राह्मणाला. नाथांनाही अर्थात त्यांचं दर्शन घडतं. आणि त्यावेळी मात्र इथे
श्रीखंडाच्या रूपाची समाप्ती होते, कारण तोपर्यंत सगळ्यांना कळलेलं आहे की हा भगवान श्रीकृष्ण आहे. तर हा आहे. आणि त्यानंतर नाथाने ज्यावेळी रामायण लिहायला सुरुवात केली, पुढचं काम करत होता, त्यावेळी एक ब्राह्मण आला. त्याचं नाव होतं केशव. आता बघा, ही तिन्ही नावं पण सारखी, विठ्ठल, केशव, कृष्ण, ही नावं म्हणजे श्रीकृष्ण होता तो. आणि मग तो त्यांना प्रश्न विचारत राहतो वेगवेगळे, आणि त्या प्रवचनांमध्ये आणि प्रश्नांमधून वेगवेगळ्या दृष्टिकोनातून नाथ विचार करायला लागतात आणि त्यातून सिद्ध होतो ग्रंथ. तर त्यावेळीसुद्धा साक्षात भगवंतांनी त्यांना मदत केलेली आहे. तर असे ज्यांच्या घरी भगवंत काम करतात असे संत नक्कीच थोर प्रश्न आहे. आणि त्यांचे एक सहनशीलता, प्राणीमात्रांविषयी प्रेम, समान धर्म, म्हणजे माणूस असेल किंवा गाढव असेल. गाढवाची गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की काशीची गंगा रामेश्वरला घेऊन जात असताना वाटेत एक गाढव पाण्या वाचून उन्हात तळमळत होतं. त्यांनी ती गंगा त्याच्या तोंडात घातली आणि त्याचे प्राण वाचवले. त्यानंतर एक कुटुंब आलं त्यांच्याकडे. एव्हाना त्यांची प्रसिद्धी झाली होती आणि सगळा ब्राह्मण वर्ग ज्याप्रमाणे इतर ज्ञानेश्वरांना त्रास दिला, तुकारामांना त्रास दिला, तसा एकनाथांनाही खूप त्रास दिला लोकांनी. पण ते शांत, अत्यंत शांत आणि सहनशील. तर एक दिवशी एक अंत्यज कुटुंब आलं त्यांच्याकडे आणि त्यांचा भक्तिभाव कसा होता बघा. लोकांनी आपल्या प्रवचनाला यावं, आपलं ऐकावं आणि भक्तिमार्गाकडे जावं यासाठी येणाऱ्या लोकांना ते माट्टं भरून रोज साखर देत असत. म्हणजे पदरचं खाऊन, पदरचं देऊन लोकांना भक्तिमार्गाकडे वळवणं हे खूप मोठं काम आहे. तर एक दिवशी एक अंत्यज कुटुंब त्यांच्याकडे येतं आणि त्यांना म्हणतं की तुम्ही आमच्या घरी जेवायला या. एकनाथ लगेच हो म्हणतात. पण त्यांना 3 मुलं असतात एकनाथांना, 2 मुली आणि 1 मुलगा. तो मुलगा जो असतो हरिपंत, तो अत्यंत कर्मठ असतो. नाथाघरची उलटी खूण म्हणतात ना, ती कशी आहे बघा, की मुलगा कर्मठ आणि नाथ पुरोगामी. नाथ जातीभेद वगैरे काहीच मानत नाही. त्यामुळे नाथ त्याला म्हणतात की मी येईन, त्यांना म्हणतात. हरिपंत प्रचंड विरोध करतो आणि शेवटी तोड अशी निघते की त्यांच्या घरचा शिधा घ्यायचा, त्यांच्या घरी जाऊन हरिपंतांनी तिथे स्वयंपाक करायचा आणि एकनाथांनी त्या घरी जेवायचं. तरी हो म्हणतात, अंत्यज पण हो म्हणतात. मग जातात त्याप्रमाणे. आणि मग ब्राह्मण तपासावरच असतात की त्यांना वाईट टाकण्यासाठी शोधतच असतात. ते तिथे येतात आणि बघतात तर त्यांच्या घरी ते जेवत आहेत. आणि त्याच वेळेला काही ब्राह्मण घरी येतात, त्यावेळी एकनाथ घरीसुद्धा असतात. ही सिद्धी म्हणजे एकावेळी अनेक ठिकाणी प्रगट होण्याची सिद्धी तीही नाथांकडे असते. अनेक गोष्टी नाथांनी केलेल्या आहेत. त्यांनी एका वेश्येला त्यांनी भक्तिमार्गाकडे वळवलं, चोरांचं परिवर्तन करून त्यांना सज्जन बनवलं. असे बऱ्याच गोष्टी नाथांनी केलेल्या आहेत. आणि त्यांची जी ग्रंथरचना आहे ती फार मोलाची. आता भावार्थ रामायण जो आहे ग्रंथ, तो त्यांचा अतिशय, त्यांनी फक्त एकात्म नाही, त्यांनी आणि गंमत म्हणजे त्यांनी प्रत्येक ठिकाणी लिहिलं की आपण कुठून काय घेतलं. नाथांची कामगिरी जी आहे ती मोरोपंतांच्या आर्यांमध्ये बऱ्याच वेळा तुम्हाला वाचायला मिळेल. अनेक प्रसंगांवर त्यांनी आर्या लिहिलेल्या आहेत एकनाथांच्या चरित्रावर. तर साधारणपणे त्यांचं जे काही थोडक्यात आपण म्हणूया की चरित्र मी तुम्हाला सांगितलं. नाथांचा अंत कसा झाला तर काही लोक गोदावरीमध्ये ते स्नान करत होते आणि गोदावरीत अदृश्य झाले, अशी एक कथा आहे. पण दुसरी कथा अशीही आहे की स्नान करून ते बाहेर आले आणि नमस्कार करून त्यांनी आपला देहत्याग केला. तर असंही, आणि त्यांचा मुलगा मध्यंतरी काशीला गेला होता, घर सोडून गेला. तो आपल्या वडिलांचं वागणं त्याला मुळीच आवडत नव्हतं, कारण तो कर्मठ होता खूप. पण एकनाथांनी समजूत काढून त्याला परत आणला होता. तर अशा प्रकारे नाथांचं जे कार्य आहे, नाथ 250 वर्ष. आणखी एक महत्त्वाचं कार्य मला उल्लेख करायचाच आहे. नाथांचा गळा एकदा घसा खराब झाला, खूप दुखायला लागला आणि त्यावेळी रात्री स्वप्न पडलं त्यांना. तर ज्ञानेश्वर स्वप्नात आले त्यांच्या, असं म्हणतात, अशी गोष्ट आहे. आणि ते म्हणाले की अजान वृक्षाच्या मुळ्या ज्या आहेत त्या माझ्या गळ्याभोवती आवळल्या गेल्या, तू तिथे ये, समाधी उघड आणि माझ्या त्या गळ्याभोवतीच्या मुळ्या बाजूला कर, म्हणजे तुझा आवाज, तुझा गळा जो आता दुखतो आहे तो बरा होईल. मग नाथ लगेच आळंदीला गेले. त्यांनी ती समाधी उघडली, त्या मुळ्या बाजूला केल्या आणि परत ठेवलं. त्यांचा घसा बरा झाला त्यावेळी. नंतर त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली. याला एक असाही अर्थ असू शकतो की त्या मुळ्या म्हणजे प्रतिक्षिप्त भाग जो जोडला गेलेला असेल ज्ञानेश्वरीला. आपण जर अर्थ शोधायचा म्हटला, त्या मुळ्या असतीलच असं नाही, त्यांचा एखादा सूचक अर्थ असा असू शकतो. मुळ्या म्हणजे जोडल्या गेलेल्या काहीतरी चुकीच्या गोष्टी स्वतःच्या पदरच्या लोकांनी घातलेल्या. म्हणून ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत एकनाथांनी तयार केली. अशी त्यांची आध्यात्मिक कामगिरी खूपच आहे. आणि माणूस धर्म मानणारे ज्ञानेश्वरांसारखेच
संत. अजून 250 वर्षानंतर ते झाले, ज्ञानेश्वरांच्या नंतर 250 वर्षांनी. पण त्यांच्याही पुढली पायरी एकनाथांची होती की त्यांनी त्यांचं काम पुढे नेलं, भक्तिमार्गाचा प्रसार केला. तर आज एकनाथांचं चरित्र मी इथे थांबते आणि पुढच्या वेळी मी रामायण, त्यांचं जे भावार्थ रामायण आहे त्यातला काही भाग मी 2-3 वेळा तुम्हाला सांगेन, थोडा जसं मला आवडत जाईल तसं मी सांगेन. आता मी इथे थांबते. धन्यवाद. तुम्हाला सगळ्यांना रामनवमीच्या शुभेच्छा.